नमस्कार. मनशक्ती आणि मनोधैर्याच्या नवीन यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आजपर्यंत आपण जे काही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो, त्या प्रयत्नाचं कारण हे असतं की आजपर्यंत मी जो काही अनुभव आत्तापर्यंत या क्षेत्रामध्ये घेतलेला आहे, त्या क्षेत्रातनं अनुभव घेतल्यानंतर तो अनुभवाचा उपयोग नवीन येणाऱ्या पिढीला आपल्या आयुष्यामध्ये जे काही आमूलाग्र बदल पुढे गेल्यानंतर होणार आहेत, त्या बदलांना एक आधार म्हणून किंवा एक संदर्भ म्हणून या सगळ्या गोष्टी त्याच्या मदतीला याव्यात म्हणून आपण हे व्हिडिओ बनवत असतो. तर तुम्हाला हे जर व्हिडिओ जे माझे प्रयत्न आहेत ते जर तुम्हाला आवडत असतील, तर तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपले काही अभिप्राय असतील तर त्या अभिप्राय आपले कमेंट बॉक्समध्ये मला कळू दे. आणि मुळात म्हणजे जर जर तुम्हाला वाटलं की या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणा जरी आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो, तर तुम्ही नक्कीच आमचे व्हिडिओ शेअर करू शकता. तर आजचा विषय आहे फाइंडिंग हॅपीनेस. फाइंडिंग हॅपीनेस म्हणजे तसा पाहायला गेलं तर फक्त ॲडिक्ट पर्सनॅलिटीसाठी नाही, तर जगातल्या प्रत्येक माणसासाठी हा विषय लागू आहे की प्रत्येक माणूस आपल्या जीवनात सतत पळतोय. कशाच्या पाठी पळतोय? तर आनंदाच्या पाठी पळतोय. आनंद मिळवण्यासाठी पळतोय. प्रत्येक माणसाची आनंद मिळवण्याची व्याख्या किंवा साधन काही ना काहीतरी वेगळं असू शकतं. एखाद्यासाठी पैसा मिळवणं हे आनंदाचं साधन असू शकतं. एखाद्याच्या बाबतीमध्ये आपल्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी दुसऱ्या व्यक्तीला महत्त्व देणं किंवा दुसऱ्या व्यक्तीला आनंद देणं याच्यामध्ये आनंद असू शकतो. सो काही असे गोष्टी आहेत ज्या आपल्याला प्रत्येक माणसाला आनंददायक ठरत असतात. तर सगळ्यात पहिली गोष्ट आनंद आपण जेव्हा मिळवतोय त्यावेळेला आनंदाची लिमिटेशन्स तोपर्यंतच आहे जोपर्यंत तो आपल्याला मिळतोय. उदाहरणार्थ की बाबा आपल्याला समजा आनंद मिळतोय आणि तो खूप जास्त प्रमाणात मिळत राहिला तर त्या गोष्टीला काही अर्थ राहत नाही. त्या गोष्टीला त्यानंतर त्याचं त्रासात रूपांतर होतं. ही गोष्ट समजण्यासाठी म्हणजे मी जे तुमच्या पुढे स्टेटमेंट करतोय ते पुन्हा एकदा सांगतो. आपल्याला आनंदाचं ज्या स्रोतामार्फत आपल्याला जो आनंद मिळतोय, तो स्रोत जोपर्यंत आनंद देतोय तोपर्यंत ठीक आहे, पण त्याचा अतिरेक झाला तर त्या आनंदाचं पुढे गेल्यानंतर त्रासामध्ये रूपांतर होतं. समजा तुम्ही एका वाळवंटामध्ये आहात आणि त्या रखरखीत वाळवंटामध्ये तुम्ही चालत आहात आणि तुमचे पाय भाजतायत, घसा कोरडा पडलाय, तुम्हाला तहान लागली आणि तुम्हाला कुठूनही पाणी मिळावं अशी तुमची इच्छा आहे. जर तुमच्या मनात ही गोष्ट येते की आत्ता मला जर कुठूनही पाणी मिळालं तर ते एक आनंदाची अनुभूती असेल, मला जगण्यासाठी खूप गरजेचं आहे. तर अशा वेळेला तुमच्यासमोर एक पाणी विक्रेता समोर येतो आणि तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला पाणी देईन, पण मी जोपर्यंत देत राहीन तोपर्यंत तुम्हाला पीत राहावं लागेल. पण आपल्याला तहान भागवायची आहे, त्यामुळे आपल्याला ते कुठल्याही परिस्थितीत आपण त्या गोष्टी मान्य करतो. ठीक आहे, काही हरकत नाही, आम्हाला तुझी अट मान्य आहे, पाणी दे. म्हणून आपण पाण्याची पहिली बाटली आपल्या पुढे करतो. आपण गटा पाणी पिऊन आपण आपली तहान भागवतो. त्यानंतर ठरल्याप्रमाणे तो दुसरी बाटली समोर आपल्या पुढे ठेवतो, पण आपण त्याला दिलेल्या शब्दाखातर आपण दुसरी बाटलीही पितो. त्यानंतर तो आपल्या पुढे तिसरी बाटली ठेवतो. त्यावेळेला आपल्या मनात लगेच विचार यायला लागतो की आता माझ्या पोटात जागाही नाही आणि मला पाणी पिण्याची इच्छाही नाही. याचा अर्थ असा झाला की या रखरखीत वाळवंटामध्ये पाणी मिळणं ही एक आनंदाची अनुभूती होती, पण त्याचा अतिरेक झाला तर त्यानंतर त्या आनंदाचं रूपांतर त्रासामध्ये होतं. समजा त्याने तिसरी बाटली प्यायली, चौथी बाटली प्यायली तर काय होईल? एक तर त्याला उलटी होईल किंवा त्याच्या फिजिकल कॉम्प्लिकेशन्स काही ना काहीतरी तयार होतील. याचा अर्थ असा झाला की आनंदाचा जो काही स्रोत आहे, ज्या स्रोतामार्फत आपल्याला आनंद मिळतोय त्याला एक लिमिटेशन आहे. त्या लिमिटेशन नंतर त्या गोष्टीची वारंवारता जरी किती प्रमाणात वाढत गेली तरी सुद्धा त्याचा आनंदाचं मर्यादा वाढत नाही किंवा खूप जास्त प्रमाणात आनंद मिळत नाही, तर त्याचं रूपांतर पुढे गेल्यानंतर त्रासामध्ये होतं. इतरांना आनंदाचा अनुभव देणं हा देखील एक आनंद मिळवण्याचा एक माध्यम आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मी एकदा म्हणजे पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये मी हा अनुभव शेअर केला होता, पण तरीसुद्धा या विषयासाठी म्हणून मी पुन्हा एकदा शेअर करतो की मी एका ठिकाणी राहिला होतो. त्या ठिकाणाहून जेव्हा माझ्या सेंटरमध्ये गाडी घेऊन यायचो त्यावेळेला एका सिग्नलवर
बरेचशी लहान मुलं पैसे मागण्यासाठी गाडीच्या काचावर हात मारत वगैरे असे पैसे मागायचे. मलाही माझ्याकडे जर त्यावेळेला जर थोडेफार पैसे असतील तर मी त्यांना ते देऊ करायचो. आणि एका व्हिडिओमध्ये मी असं ऐकलं होतं की त्या लोकांना हातामध्ये पैसे देण्याच्या ऐवजी त्यांच्या गरजा जर पूर्ण केल्या तर जास्त आपलं बेटर राहील म्हणून. तर एक दिवशी मी असंच करायचं ठरवलं आणि त्या सिग्नलवर गेल्यानंतर मुलांना मी म्हटलं सगळ्यांनी गाडीत बसा. तर सगळी मुलं गाडीत बसली. जवळच एक छान हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये मी त्यांना सगळ्यांना घेऊन गेलो त्या मुलांना आणि त्यांना सांगितलं तुम्हाला काय पाहिजे ते ऑर्डर करा. तर त्या मुलांनी कोणी मसाला डोसा ऑर्डर केलं, कोणी सँडविच ऑर्डर केलं, कोणी काय ऑर्डर केलं. प्रत्येकाने आपापल्या ऑर्डरनुसार ते फूड एन्जॉय केलं. त्यानंतर परत त्यांना विचारलं की आत्ता काय अजून काय घेणार का? तर कोणी लस्सी सांगितलं, कोणी कोल्ड्रिंक सांगितलं, कोणी काय सांगितलं. तर तेही मुलांनी छानपैकी एन्जॉय केलं. मीही त्यांच्याबरोबर छानपैकी एन्जॉय केलं. पण तिसऱ्यांदा मी जेव्हा त्यांना विचारलं की अजून काही मागवायचं आहे का? तर त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर एकच भूमिका आली, बस. ज्यावेळेला आता आमचं समाधान झालं, हे जेव्हा मी त्यांच्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन बघितलं, ते एक्सप्रेशन बघितल्यानंतर मला जो आनंद मिळाला, तो खूप महत्त्वाचा होता. त्याच्यामुळे मी हा दुसरा मुद्दा तुमच्या पुढे सांगितला की आनंद हा इतरांना आनंद देण्यामध्ये सुद्धा एक आनंद आपण स्वतः प्राप्त करू शकतो. तिसरा विषय याच्यामध्ये की स्वतःच्या व्यक्तिमत्वाला सतत प्रगतीपथावर ठेवण्यामुळे सुद्धा आपण आनंद मिळवू शकतो. बऱ्याचशा लोकांच्या कामानुसार किंवा त्यांच्या व्यवसायानुसार किंवा त्यांच्या जे काही फील्ड असेल त्यानुसार पहिले ते ज्या स्टेपमध्ये आहेत, ज्या पदावर आहेत त्याच्यापेक्षा वरचढची पद मिळवल्यानंतर तो एक आनंदाचा एक क्षण असतो. सो आपण ते पद मिळावं म्हणून आपण बऱ्याच वेळा प्रयत्नशील असतो आणि जेव्हा ते मिळतं त्यावेळेला त्याचा आनंद आपल्याला मिळवता येतो. आणि तो आनंद ज्यावेळेला ते मिळाल्याचा आनंद आपण आपल्या कुटुंबियांमध्ये शेअर करतो त्यावेळेला तो आनंद द्विगुणित होतो. तर त्यामुळे आपण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये, आपल्या जीवनमानामध्ये, आपल्या जीवनशैलीमध्ये सतत प्रगतीपथावर ठेवणं, आपल्या व्यक्तिमत्वाला प्रगतीपथावर ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि फोर्थ पॉईंट ह्याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक वेळी नवीन उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करणं याच्यामध्येही एक आनंद आहे. तो जो प्रयत्न आहे, जोपर्यंत ते उद्दिष्ट आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण केलेला प्रत्येक प्रयत्न हा आपल्याला आनंदच देत असतो. पण ह्या सगळे जे नियम आहेत ते आमच्या व्यसनाधीन मंडळींच्या बाबतीत लागू होत नाहीत. हे नियम कम्प्लिटली डिस्टॉर्टेड असतात. त्यांच्या विचारांमध्येच मुळांमध्ये व्यसनामुळे मिळणाऱ्या आनंदाच्या व्याख्या ह्या कम्प्लिटली डिस्टर्ब झालेल्या असतात. त्यांना मुळात म्हणजे आपण जे काही करतोय, व्यसनाचं जी काही सुरुवात त्यांनी केलेली आहे, मग कुठलंही माध्यम असो, दारू असो, चरस असो, गांजा असो, एकाच चवीची दारू आपण वारंवार पितोय आणि त्या गोष्टीतनं आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये मिळालेला आनंद आता आपल्याला मिळेनासा झालाय, ही गोष्ट त्यांच्या सेन्समध्ये येतच नाही. जसं मी तुम्हाला पहिल्या उदाहरणामध्ये मी सांगितलं होतं की त्या पाण्याची बाटली आपल्याला पहिला पाण्याचा घोट मिळणं हा एक आनंदाचा अनुभूती होती. पण त्याच्यानंतर खूप जास्त अतिरेक झाल्यानंतर त्या आनंदाचा पुढे गेल्यानंतर त्रासाचं रूपांतर होतं. पण या स्थितीमध्ये ते रोज पितायत, रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ जरी त्यांचं प्रमाण जरी झालं तरी त्यांना पहिल्या वेळेला जो आनंद मिळाला होता तो आनंदाची अनुभूती त्यांना होत नाही. पण तरीसुद्धा ते त्या गोष्टीच्या ट्रॅपमध्ये अडकल्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण हे रोज केल्यामुळे आपल्याला कदाचित आज आनंद मिळेल, आज आनंद मिळेल, आज आनंद मिळेल. पण तो आनंद त्यांना मिळत नाही. आणि उलट जेव्हा ते पुन्हा घरी येतात त्यावेळेला घरामध्येही वातावरण पूर्णपणे डिस्टर्ब होतं. त्यामुळे घरच्यांच्याही आनंदाला कुठे ना कुठेतरी विरजण लागतात. सो व्यसनाधीन असणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये त्याला हे समजून देणं फार गरजेचं आहे की आनंदाची नेमकी व्याख्या काय आहे, आनंदाचं नेमकं स्वरूप काय आहे, किंवा त्याला आनंद म्हणजे नेमकं, त्याच्या मते आनंद म्हणजे नेमकं काय, या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. इतरांना आनंदाचा अनुभव देणं, जसं मी आधीच्या त्या मुद्द्यांमध्ये जसं तुम्हाला सांगितलं की इतरांना आनंदाचा अनुभव देणं याच्यातही स्वतःला आनंद मिळतो. पण व्यसनाधीन व्यक्तीच्या बाबतीत वेगळं गणित पडतं की तो
इतरांना आनंद मिळतोय की नाही, किंवा इतर लोक आपल्या वागण्यामुळे, आपल्या एकंदरीत जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडामोडी चाललेल्या आहेत त्याच्यामुळे इतर लोक आनंदी आहेत की नाहीत, या गोष्टीचा तो कधीच केअर करत नाही किंवा त्या गोष्टीची तमा बाळगत नाही. त्यामुळे ते जे डिटोरिएशन असतं ते अधिक जास्त प्रमाणात खालावत जातं. स्वतःच्या व्यक्तिमत्वाला प्रगतीपथावर ठेवल्यामुळे आपण असं चर्चा केली, म्हणजे पॉईंटमध्ये सांगितलं होतं की स्वतःच्या व्यक्तिमत्वाला सतत प्रगतीपथावर ठेवल्यामुळे सुद्धा स्वतःला आनंद मिळतो, ज्या गोष्टींपासून तो कम्प्लिटली हिरावलेला असतो. कारण त्याचं व्यक्तिमत्व प्रगतीपथावर कधी येतच नाही. तो प्रत्येक वेळेला त्याच्या ग्राफनुसार एक एक स्टेप तो खाली जात असतो. त्याच्यामुळे तो आनंद त्याला मिळवताच येत नाही. ना तो स्वतः आनंद मिळवू शकतो, ना आपल्या कुटुंबाला आनंद मिळवू शकतो. अशा स्थितीमध्ये तो जाऊन पोहोचतो. त्यानंतर प्रत्येक वेळेला तो नवीन उद्दिष्ट गाठायच्या बाबतीत जसं आपण म्हटलं की प्रत्येक वेळेला नवीन उद्दिष्ट गाठत असताना जो ते गाठेपर्यंतचा जो आनंद असतो, त्या गोष्टींपासूनही व्यसनाधीन व्यक्ती वंचित असतात. कारण का त्यांना त्यांच्या लाईफमध्ये कुठलं उद्दिष्टच नसतं. जसं लास्ट व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की त्यांच्या लाईफमध्ये कुठलं उद्दिष्टच नसतं. त्यांना फक्त सकाळी उठल्यानंतर आपल्या गरजा पूर्ण करणं, आपल्या शारीरिक जे ट्रॅप झालेलं आहे शरीर, त्या व्यसनामध्ये जे ट्रॅप झालेलं आहे त्या गोष्टीची पूर्तता करणं, एवढ्यापुरतीच त्यांचं आयुष्य पूर्णपणे सर्कल त्यांचा तयार होऊन जातो. त्याच्यामुळे त्यांना पुन्हा आनंदाची व्याख्या पुन्हा नव्याने समजावी लागते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा शक्य होतात ज्या वेळेला त्याच्या जीवनातनं व्यसनाचा प्रभाव कमी झालेला आहे. तो व्यसनाच्या अंमलाखाली आहे आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या पुढे जरी मांडल्या तरी तो आत्ता हो म्हणेल. हो, तुम्ही म्हणताय त्या गोष्टी सगळ्या बरोबर आहेत, पण तो करेल तेच जे त्याच्या शरीराला जे तो अरेस्ट झालाय त्या व्यसनामध्ये, त्याच्यामुळे तो त्याच गोष्टी करेल ज्या पहिले करत आलेल्या आहे. सो ज्या वेळेला त्याच्या आयुष्यामधनं कुठल्याही प्रकारचा व्यसनाचा प्रभाव नाहीये, त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजाव्या लागतात आणि त्याच्यानंतर मग त्या गोष्टी तो व्यक्ती स्वतःच्या जीवनात लागू करण्याच्या विषयी विचार करू शकतो. गेल्या 15 वर्षापासून मी जे काही अनुभव घेतले किंवा जे काही गोष्टी लोकांशी बोलल्यानंतर ज्या काही गोष्टी मला लोकांना सांगाव्याशा वाटतात किंवा मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रयत्न का करतोय, कारण का समाजामध्ये आत्ता सध्याच्या कंडिशनला व्यसनाचं प्रमाण इतक्या वेगाने आणि इतक्या स्पीडनी सगळीकडे पसरत चाललंय की आता त्या गोष्टीला कुठलंही जेंडर, कुठलंही वय, कुठलंही पद, कुठलंही बॅकग्राऊंड रोखू शकत नाही. प्रत्येक वेळेला कुठे ना कुठेतरी आपण नवीन सेलिब्रिटी सुद्धा या सगळ्या व्यसनाधीनतेमध्ये अडकताना बघतोय. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना ही गोष्ट समजायला पाहिजे किंवा सर्वसामान्य व्यक्तींना ही गोष्ट समजायला पाहिजे. जर आपल्याला या व्यसनाधीनतेच्या समस्येवर जर मात करायची असेल तर नवीन व्यसनाधीन व्यक्ती बनू नये यासाठी एक वातावरण निर्मिती करावी लागेल. तर ती वातावरण निर्मिती तेव्हाच तयार होईल ज्या वेळेला जागरूकता असेल. या व्हिडिओच्या माध्यमातून जसं मी तुम्हाला जे काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करतोय, त्या सांगण्याचा प्रयत्न हा एवढाच आहे की त्या गोष्टीतनं तुमच्यामध्ये, जे कोणी व्हिडिओ बघणार आहेत त्यांच्यामध्ये आणि इतर लोक ज्या लोकांपर्यंत हा मेसेज जाईल त्या लोकांमध्ये ती जागरूकता यावी, जेणेकरून लोकांना हे अगदी ब्रीदवाक्य त्यांच्या डोक्यामध्ये पूर्णपणे छापील स्वरूपात असावं की कुठल्याही व्यसनाधीनतेमध्ये किंवा कुठल्याही व्यसनाच्या माध्यमामध्ये आनंद मिळत नाही. आपल्या आयुष्याची राखरांगोळीच होते. त्यामुळे नवीन व्यसनाधीन व्यक्तीला व्यसनाधीन होण्यापासून थांबवणं ह्याच्यामध्येच त्याचं भलाई आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला असं वाटत असेल की कुठल्या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडू शकतो, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच त्या लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला अभिप्राय आपल्या कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका. कारण का तुमच्या अभिप्रायानुसारच मला कुठल्या ना कुठल्या तरी नवीन विषयावर व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. धन्यवाद.